रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड, सत्याचा शोध, जनतेचा आवाज. आता बातम्या सर्वात आधी, सर्वात वेगाने आणि सर्वात विश्वासार्ह पद्धतीने. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, सामाजिक घडामोडी, अपघात, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विकासाच्या बातम्या पहा. रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल, का सत्याची धार लेखणीची. आपल्या हक्काचे न्यूज चॅनल, रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पोलादपूर तालुक्यातील वडघरमध्ये दरड, 7 जणांचे तातडीने स्थलांतर. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला आणि दरड प्रवण म्हणून ओळखला जाणारा पोलादपूर तालुका गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बोरघर ग्रामपंचायत हद्दीतील वडघर सोनारवाडी येथे दरड कोसळल्याची घटना घडली. कोणतीही मनुष्यहानी झालेली नाही, मात्र खबरदारीचा उपाय म्हणून महसूल प्रशासनाने तातडीने धाव घेत संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी एका कुटुंबातील 7 जणांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले. तहसील कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित कुटुंबाला अंगणवाडी इमारतीत हलवण्यात आले आहे. स्थलांतरित नागरिकांमध्ये गणपत महादेव कराडकर, लक्ष्मीबाई गणपत कराडकर, रामचंद्र तुकाराम कराडकर, जयश्री रामचंद्र कराडकर, अनिल रामचंद्र कराडकर, हरिबंडू पाटणकर आणि पार्वती मारुती पंडित यांचा समावेश आहे. पोलादपूर तालुक्यात दरवर्षी पावसाळ्यात दरडी कोसळल्याच्या घटना घडत असल्याने अनेक गावे धोक्याच्या छायेत असतात. त्यामुळे यंदाही महसूल प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा व स्थानिक प्रशासनाने संवेदनशील भागांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. दरड प्रवण भागातील नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहावे, तसेच प्रशासनाने स्थलांतराचे आवाहन केल्यास तातडीने सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार कपिल घोरपडे यांनी केले आहे. संततधार पावसाचा जोर कायम असल्याने दरड प्रवण भागातील परिस्थितीवर प्रशासनाकडून सातत्याने नजर ठेवण्यात येत असून संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना युद्धपातळीवर सुरू आहेत. प्रतिनिधी प्रकाश कदम, पोलादपूर.